वर्णमालेत एकूण रिकाम्या जागा वर्ण कठोर आहे तर 13. ठीक आहे. कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? ह. तर काय? ह हा वर्ण उच्चारला तर फुफ्फुसातील हवा ही बाहेर फेकली जाते. पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते आहेत? तर प. अल्पप्राण कोणते आहेत? तर प. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. सजातीय म्हणजे एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. बाकीचे उच्चारस्थान हे एका स्वरातून निघत नाही आहे, तर म्हणून उ आणि उ निघतात, बाकी वेगवेगळे आहे. पहा, ई, ए, अ, ई, म्हणून पुढील स्वर सजातीय स्वर असणारी जोडी म्हणजे उ, उ. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा. आता तुम्हाला माहित आहे की हा प्रश्न खूपदा आलेला आहे. महाप्राण ह हा शब्द आलेला आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला जे सांगत आहे त्यामधले 99% हे प्रश्न TET मध्ये येणार म्हणजे येणार. चला पुढं चलूया. पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. तर व्यंजन अ हे स्वर आहे, आ हा हे पण स्वर आहे, ई पण हे स्वर आहे, पण य हे व्यंजन आहे. पुढीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते आहे? तर स्पर्श व्यंजन कोणते असं सांगा मग. च आणि छ. श काय आहे? उष्मे आहे. ठीक आहे. यर कोणते आहे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? तर 14. किती वर्ण महाप्राण आहे? तर 14 वर्ण महाप्राण म्हणून गणल्या जाते. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? तर व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे. आणि शेवटचा आहे, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर च हे कठोर व्यंजन आहे.